चला तर आज आपण पारंपरिक नवीन पदार्थ करायला शिकूया। हा पदार्थ म्हणजे या बेरीज आहेत। या बेरी कशाच्या तर तुतीचे झाडं माहित असतील काहींना। तुतीचे झाडं म्हणजे कशासाठी वापरतात? तुतीचे झाडं हे रेशीम अळ्यांचं खाद्य म्हणून लावल्या जातात। त्या तुतीच्या झाडांना या बेरीज लागतात, हे फळ लागतं। ते आंबट गोड असतं। जेव्हा त्या हिरव्या लाल असतात तेव्हा आंबट असतात आणि काळ्या झाल्या की त्या गोड होतात। तर जेव्हा या आंबट गोड असतात तेव्हा आपण याची चटणी कशी करायची ती आपण बघूया। ह्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मिरची थोडी, ती लालच घ्यायची, नाहीतर चटणीचा रंग बदलेल। हिरवी घेतली, हिरवी पण चालते, पण चटणीचा कलर थोडा बदलेल। थोडे लसूण कळ्या 3-4, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आणि थोडा गूळ। आंबट असल्यामुळे थोडा गूळ, एवढं साहित्य या चटणीसाठी लागतं। हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरमध्ये बारीक करूया। पण हे कच्चंच हवं, हे भाजायचं नाही। पहिले या बेरीज घेऊया, नंतर हा गूळ, नंतर मिरची, जिरे, लसूण आणि मीठ हे एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर ही आपली चटणी अशी वाटून तयार झालेली आहे। ही चटणी अशीच जेवताना अशी पण खाता येते, किंवा जर कोणाला फोडणी द्यायची असेल तर तिला तडका पण मारला तरी चालतो। आता आपण याला वरून तडका द्यायची प्रोसेस बघूया। या चटणीला तडका देण्यासाठी थोडं तेल घालायचं। त्यात थोडा हिंग घालायचा आहे, जेणेकरून ही चटणी 8 दिवस टिकेल, हिंगामुळे खराब होणार नाही। आणि हिंग शिजू लागला छान मस्तपैकी सुगंध दरवळतो। त्यानंतरच थोडं परत जिरं घालायचं आहे आपल्याला। जिरं तडतडायला लागलं, तडतडून झालं की ही चटणी सोडायची आहे। या चटणीला थोडंसं गरम होऊ द्यायचं, थोडी आणि जेणेकरून याचा कच्चा स्वाद थोडा कमी होईल आणि चवीला छान लागेल आणि टिकाऊ पण बनेल। थोडीशी वाफ आली, 2 ते 3 मिनिटं फक्त। थोडी वाफ आली की आपली चटणी रेडी झाली। तुतीच्या बेरीजची चटणी, चटपटीत चटणी खायला रेडी।